नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या ATD क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरतीसाठी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग 3। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडीचे प्रश्न असेल, इंग्लिश ग्रामर असेल, विज्ञान असेल, जीके असेल किंवा मराठी व्याकरण असेल, असे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि रोज सकाळी 6 वाजता जोपर्यंत ग्रामसेवक परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण असेच व्हिडिओ डेली सकाळी 6 वाजता बनवणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक आणि कृषीसेवक भरतीसाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न बघायचे असेल तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दोन्ही ठिकाणी मी व्हिडिओची लिंक टाकून ठेवली आहे। आपण जवळपास 1000 पेक्षा जास्त कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन या ठिकाणी व्हिडिओ बनवले आहेत। तर त्या सर्व व्हिडिओंची आपण एक प्लेलिस्ट बनवली आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक म्हणजे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये भेटून जाईल। त्यावर क्लिक करून सर्वांनी इथून मागचे सर्व कृषी तांत्रिकचे व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत। चला तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, भारताच्या किती पंतप्रधानांना सलग 10 वर्ष लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 3। बघा, 3 पंतप्रधानांना हा मान भेटला आहे। तर तुम्हाला त्यांचे नाव माहीत असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचे आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजेच किती? तर बघा, 3422 अंश सेल्सिअस आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी टंगस्टन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, देशात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, तापी नदी महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यांतून वाहते किंवा कोणत्या जिल्ह्यांतून वाहते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नंदुरबार धुळे जळगाव आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सावंतवाडी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीमधील दुवा कोणता? दुवा म्हणजे काय बघा, मध्यस्थी कोण असतो ते सांगायचं या ठिकाणी। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचायत समिती आपलं बरोबर उत्तर आहे। म्हणजे रचना कशी असते बघा, ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि त्याच्यानंतर काय असतं, त्या ठिकाणी जिल्हा परिषद, अशी रचना या ठिकाणी असते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या वर्गात मोडत नाही विचारलंय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिरवळीचे खत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, मिल्क मॅन ऑफ द इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वर्गीस कुरियन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, सिंगल सुपर फॉस्फेट या खतास स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16% असते। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच महत्त्वाचे प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकत असतो। जर अजूनपर्यंत तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये त्याची देखील लिंक आहे। त्यावर क्लिक करून सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सोलापूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारत ऑस्ट्रेलिया नौदल सराव म्हणजेच काय,
ऑस इंडेक्स AUS इंडेक्सची 31वी आवृत्ती कोठे आयोजित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 सिडनी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, लक्ष्मी, वरलक्ष्मी, शंकर 4 व शंकर 6 हे डॅश डॅश या व्यापारी पिकाच्या बागायती जाती आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कापूस आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, बरोनी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी नाही आपलं योग्य उत्तर आहे. तर कोठे आहे या ठिकाणी कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 15वा, हळदीतील पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कुरकुमीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, अधोरेखित अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा. बघा रामबाण हा शब्द दिला या ठिकाणी. तर बघा रामबाण म्हणजे आपण काय म्हणतो, एकदम रामबाण उपाय दिला म्हणजे आपण काय म्हणू शकतो याला, ऑप्शन क्रमांक 1 अचूक गुणकारी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आकाश. अंबर म्हणजे काय, तर आकाश असा याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 18वा, खालील शब्दसमूहाचा योग्य अर्थ निवडा. बघा एकाच काळात झालेल्या व्यक्ती म्हणजे काय, किंवा एकाच काळात जन्मलेल्या किंवा आलेल्या व्यक्ती यांचा अर्थ यांना काय म्हणतात थोडक्यात. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी समकालीन त्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 19, ल हा ध्वनी खालील पैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मूर्धन्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20वा, शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मो के दामले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, प्राप्तधन या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी द्वितीया विभक्ती बहुव्रीही आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा, जे अलंकार शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात त्यास कोणता अलंकार म्हणतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शब्दालंकार आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, साक्षी निबंध लिहिते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सकर्मक क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, संप्रदान हे कारकार्थ कोणत्या विभक्तीचे आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चतुर्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, टेबलावरील ती वही माझी आहे. बघा या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आई बाप आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले या वाक्यातील सांजावले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भावकर्तृक क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, आग्रही या विरुद्धार्थी शब्द कोणता? आग्रही याचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुराग्रही आपलं बरोबर उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 29, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. परत सांगतो, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती हे कोणत्या प्रकारातील वाक्य आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संकेतार्थी याचं योग्य उत्तर आहे. आणि लक्षात ठेवायचे जिथं जर तर येतं ना ते वाक्य जास्तीत जास्त करून या ठिकाणी संकेतार्थी याचेच असतात. बरोबर. प्रश्न क्रमांक 30, मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? तर बघा उपसर्ग म्हणजे काय, तर आपण म्हणतो ना दर, बिन, बोल. बघा इथं लागला इथं बरोबर की नाही. उपसर्ग काय आहे इथं काय पड, इथं काय बरोबर. मग तसंच मराठी उपसर्ग लागून न तयार झालेला शब्द कोणता यामध्ये, तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिन चूक, बिन. बरोबर. हा काय लागला आहे या ठिकाणी उपसर्ग लागला आहे. बरोबर. आता बघूया इंग्लिशचे प्रश्न बघूया आपण 15 या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 31, ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. आणि या ठिकाणी आपल्याला या 4 ऑप्शनपैकी एक शब्द टाकायचा आहे. बघा आर्टिकल दिले या ठिकाणी ए, ॲन, द आणि नो आर्टिकल. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नो आर्टिकल म्हणजे वाक्य कसं होईल, ही वॉज फर्स्ट मॅन टू अराईव्ह. म्हणजे यामध्ये कोणता शब्द नाही, डायरेक्ट ही वॉज फर्स्ट मॅन टू अराईव्ह. प्रश्न क्रमांक 32, सिलेक्ट द करेक्ट मॉडेल टू एक्सप्रेस परमिशन. आणि वाक्य काय बघा, यू डॅश डॅश रिटर्न माय बुक टुमारो. यू डॅश डॅश रिटर्न माय बुक टुमारो. कोणता शब्द येईल या ठिकाणी बघा. ऑप्शन मी वाचून दाखवतो, शाल, विल, मे आणि कॅन. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विल येईल. बरोबर. म्हणजे वाक्य कसं तयार होतं आहे, यू विल रिटर्न माय बुक टुमारो. प्रश्न क्रमांक 33, ही हॅज गिवन डॅश डॅश स्मोकिंग. ही हॅज गिवन डॅश डॅश स्मोकिंग. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स वोल्ड फिल इन द ब्लँक्स इन द अबाव सेंटेन्स. म्हणजे या 4 ऑप्शनपैकी कोणता शब्द या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागेत भरता येईल. बघा शब्द जे आहे ऑप्शन वाचून दाखवतो, ऑफ, डाऊन, ऑफ आणि अप. बघा प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अप येईल इथं. म्हणजे कसं, ही हॅज गिवन अप स्मोकिंग. प्रश्न क्रमांक 34, ऑपोजिट वर्ड फॉर रिपल्सिव्ह. म्हणजे बघा हा शब्द आहे आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. आणि सर्व ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्या. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ॲट्रॅक्टिव्ह आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, चूज द करेक्ट अँटोनियम फ्रॉम द ग्रुप ऑफ द वर्ड्स गिवन बिलो. आणि या ठिकाणी शब्द काय दिला आहे, रेअर. आणि रेअरचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी ऑपोजिट शब्द सांगायचं किंवा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचं आहे. आणि रेअर म्हणजे काय, तर आपण म्हणू शकतो ना की यामध्ये या ठिकाणी दुर्मिळ वस्तू, तर त्याला काय म्हणतात रेअर. आणि आपल्याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्लेंटी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, आयडेंटिफाय द रिलेटेड वर्ड. आणि या ठिकाणी वाक्य काय दिलं आहे बघा, इफ किंग इज अ पॅलेस देन मॉन्क इज डॅश डॅश डॅश. तर बघा ज्याप्रमाणे राजाचा या ठिकाणी पॅलेस असतं म्हणजे या ठिकाणी राजवाडा असतो, त्याप्रमाणे मॉन्कचं काय असतं या ठिकाणी विचारलं आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मॉनेस्टरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, सचिन अँड राहुल ब्लेम्ड डॅश डॅश डॅश. कंप्लीट द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी बघा या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन म्हणजे कोणता शब्द या ठिकाणी येतील हे सांगायचं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ईच ऑदर. सचिन अँड राहुल ब्लेम्ड ईच ऑदर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 या ठिकाणी बघा या ठिकाणी देखील गाळलेली जागा भरायची आहे आणि या 4 ऑप्शनपैकी आपले एक शब्द कोणतरी इथं असणार आहे. आणि वाक्य काय बघा, द मंकीज डिसअपियर्ड डॅश डॅश द विंडो. तर बघा
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ट्रू आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 कपिल देव डॅश डॅश 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे बघा या ठिकाणी देखील एक शब्द या ठिकाणी टाकायचा आहे यांना, म्हणजे या ऑप्शनपैकी आपल्याला योग्य जागा भरायची आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बघा कपिल देव हॅड टेकन काय हॅड टेकन 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड. प्रश्न क्रमांक 40 द इंटरव्ह्यू सेशन इज ओव्हर यू डॅश डॅश गो नाव फिल इन द अप्रोप्रिएट मॉडेल ऑक्सिलरी वर्ब. या ठिकाणी देखील रिकामी जागा भरायची आहे आणि हे 4 शब्द बघा यापैकी एक शब्द कोणतरी या ठिकाणी येईल. तर बघा काय येईल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मे यू मे गो नाव. प्रश्न क्रमांक 41 चूज सिनोनियम ऑफ ट्रॉमा. म्हणजे या ठिकाणी बघा समानार्थी शब्द सांगायचा आहे. सिनोनियम म्हणजे काय तर समानार्थी शब्द आणि याचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा या 4 ऑप्शनपैकी एक. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इमोशनल शॉक. इमोशनल शॉक म्हणजे काय तर ट्रॉमा. प्रश्न क्रमांक 42 वन वॉज वंडरिंग लाईक अ क्लाउड फाइंड आउट फिगर ऑफ स्पीच. बघा वाक्य पुन्हा वाचून घ्या आणि या ठिकाणी काय विचारलं एक अलंकारिक शब्द सांगा. या वाक्यासाठी एक अलंकारिक शब्द सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सिमिली. ऑप्शन ए सिमिली आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 सचिन ॲज वेल ॲज सौरभ डॅश डॅश प्राईज. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी डिझर्व्ड. ऑप्शन डी डिझर्व्ड आपलं बरोबर उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी सर्व परीक्षांसाठी दररोज आणत असतो. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि खूप मेहनत लागते असे व्हिडिओ बनवण्यासाठी. जर व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करत चला. प्रश्न क्रमांक 44 कीप द बॉल रोलिंग मीन्स म्हणजे काय. पुन्हा वाचून घ्या वाटलंच तर. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कंटिन्यू द थिंग्स. प्रश्न क्रमांक 45 गिव्ह वन वर्ड फॉर द सेंटेन्स. बघा या ठिकाणी वाक्य दिलं आहे आणि ते पूर्ण वाक्य म्हणजे मी वाक्य वाचून दाखवतो आधी. अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. म्हणजे नवरा बायकोंचा जेव्हा डिवॉर्स होतो किंवा ते वेगळे होतात त्यावेळेस नवऱ्याने बायकोला या ठिकाणी पैसे देतात किंवा असा कोणता अलाउन्स आहे किंवा त्या अलाउन्सला काय म्हणतात किंवा त्यासाठी एक शब्द सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲलिमोनी आपलं बरोबर उत्तर आहे.